पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्याचं नेहमीच लक्ष वेधून घेतो आणि आजही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले ते बारामतीकडे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये होणाऱ्या महारोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हा शासकीय मेळावा होत असल्याने शरद पवार देखील या मेळाव्याला जाणार आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये काका पुतण्या एकत्र येत असल्याने राज्यात चर्चांना उधाण आलंय। तर बारामतीमध्ये सरकारकडून पॉवर शो केला जात असल्याची चर्चा रंगलेली आहे। दरम्यान शरद पवार हे कार्यक्रम स्थळी दाखल झालेले आहेत। नमो महारोजगार मेळाव्याची त्यांनी पाहणी केली आहे। कार्यक्रमाच्या 1 तास आधी पवार हे कॅम्पसमध्ये पोहोचले असल्याचं पाहायला मिळतंय। नमो महारोजगार मेळाव्याची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे कार्यक्रम स्थळी आले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आज नमो महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होते। तीनही महत्त्वाचे नेते तिथे उपस्थित असणार आहेत। शरद पवार तिथे उपस्थित असणार आहेत। याआधी देखील त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी पाहणी केलेली आहे। काय अपडेट? प्राजक्ता, मी तुला पहिल्यांदा सर्वांची लोकेशन अपडेट करेल। सध्या शरद पवार साहेब ऑलरेडी या कॅम्पसमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत। त्यांच्यासोबत सुप्रियाताई सुनेत्रा पवार आहेत। त्यांची गव्हर्निंग बॉडीची मीटिंगच आहे विद्याप्रतिष्ठानची। त्या बॉडीवरचे अध्यक्ष पवार साहेब आणि त्यांचं पवार कुटुंबीय, त्यांचे मेंबर ऑफ गव्हर्निंग काउन्सिल आहेत, त्यांची बैठक सुरू आहे। ते सगळे तिथे अजित पवार एअरपोर्टला गेलेत सीएम आणि डीसीएमना रिसीव्ह करायला। ते लँड होतील, अजित पवार त्यांना घेऊन थेट इथं येतील। मग इथं हा रोजगार मेळावा सुरू होईल आणि ज्यांच्यासाठी हा मेळावा घेतला जातोय अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स याला आपण म्हणूया, म्हणजे राजकारण तर होत राहील। बारामतीत नेहमी पॉवर सेंटर राहिलेलं आहे बारामती आणि पॉवर कुटुंबीय, सत्तेत असो नसो आताही तेच होतंय। पण ज्यांच्यासाठी हा रोजगार मेळावा घेतला तर ही सगळे तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत। स्वागत तुमचं। हा जॉब फेअर आहे इथं बारामतीमध्ये, तुम्ही याच कॅम्पसमध्ये शिकला असेल किंवा शिकताय, काय तुम्हाला अपेक्षा आहेत? नोकरी मिळेल? हो सर, नोकरीच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत इथं। म्हणजे जे स्टॉल्स लावलेत तिथं आम्ही ॲग्रिकल्चर कॉलेज बारामतीचे विद्यार्थी आहेत, तर इथे जे आम्हाला ॲग्रिकल्चरशी रिलेटेड तर एखादा जॉब करायचा असेल तर त्याचे पण स्टॉल्स आहेत। तर आम्हाला नोकरीच्या या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहे। फक्त ॲग्रीलाच नव्हे तर IT सेक्टरमधले जे विद्यार्थी आहेत तर त्यांना सुद्धा जॉबच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज इथं भेटणार आहेत। जे मला ॲग्रीमध्ये करिअर करायचंय ते फायदा होईल मेळाव्याचा? हो, फायदा होईल सर, नक्कीच फायदा होईल। कारण की इथं फर्टिलायझर्सच्या खूप कंपनी झालेल्या आहेत। परत ॲग्री बेस्ड जे सगळे तुला फायदा होईल? हो, मला पण ॲग्रिकल्चर क्षेत्रातच काम करायचंय, तर ह्या क्षेत्रातून वेगवेगळ्या कंपनी येतील ना ॲग्रिकल्चर रिलेटेड, नोकरी मिळेल? हा, भेटेल। तुला कुठल्या क्षेत्रात? नमस्कार, मी मयुरी इंगळे, मी MBA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे। नोकरी मिळेल इथं? हो, नक्की। नोकरीची भरपूर संधी महाराष्ट्र शासनाने इथं उपयुक्त केलेली आहे। तुला मला पण, मी पण MBA ॲग्रिकल्चरची स्टुडंट आहे। मला पण म्हणजे नोकरी मिळेल असं वाटतं? बघ, सगळ्यांना आशा आहेत। तू कुठून आला, कुठल्या क्षेत्रात? मी पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी तंत्रनिकेतनच्या 3य वर्षाचा विद्यार्थी आहे। ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अंडर नोकरी मिळेल? हो, नक्की मिळेल असं वाटतं। तुझं काय सर? आपल्या स्किलवर अवलंबून येते। आता इथं आमच्या स्किल बघतील त्याच्यावर आम्हाला कंपनी हायर करतील। वाटतं जॉब मिळेल? हा, जॉब मिळेल। कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं? ॲग्रीटेक मध्ये मला करिअर करायचं, तर ॲग्रीटेकच्या रिलेटेड कंपनीने मला हायर केलं तर मला वाटतं की मी ती जॉब स्वीकारेन। तुला? हो, नक्कीच वाटेल। जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहे, कारण जवळपास 347 कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि हजारो संख्येने इथे रजिस्टर झालं? हो, रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आणि नमस्ते सर, माझं नाव कौस्तुभ नामदेव शिपूरकर, मी डॉक्टर शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीचा विद्यार्थी आहे। तर सध्या आपण बघू शकतो की बेरोजगारी खूप वाढत चालली, तरी या काळात हा 55,000 रोजगार दिले जाणार आहेत माहिती? हो, त्यात तू एक असशील? हो, नक्कीच मला खात्री आहे की हा महारोजगार मेळावा जो आयोजित केलाय त्याचा मी एक लाभार्थी नक्कीच असेल अशी मला खात्री आहे। तू? नमस्कार सर, माझं नाव सार्थक अंधारे। कालच आमचा कॅम्पस इंटरव्ह्यू या ठिकाणी झाला आणि नरेंद्र मोदीजी सिलेक्शन झालं? काय सर? सिलेक्शन झालं का व्हायचं? नाही सर, व्हायचंय सिलेक्शन। म्हणजे आता बघितलं, हे सगळे नोकरीसाठी आलेले सगळे तरुण आहेत, याच कॅम्पसमध्ये शिकतात। आता आपण यांचं पॉलिटिकल थोडं घेऊया। ताई आणि दादा जे सुरू आहे, नोकरीचं बघितलं आपण। ताई की दादा? ताई की दादा? दादा। तसं ताई का दादा हा प्रश्न नसून आमचं युवकांचे जे क्वेश्चन विधानसभेत किंवा पार्लिमेंटमध्ये जो मांडेल आम्ही त्याच्या पाठीमागे असू। सर, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता
मी तरी म्हणेन दादा. दादा अजित दादा. ताईचं कोणी आहे की नाही ताईच्या बाजूने ताई की दादा दादा. दादा नाही ताईच्या बाजूने आहे की नाही कोणी आमचं जे आम्हाला जे जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्याच्याकडून चांगलं दादाने दिले म्हणून दादा नाही? तू तसं नाही काही जे आम्हाला चांगले म्हणजे राजकारणाबद्दल जोक्स अपार्ट म्हणजे एक अर्थात ते मतदार असतील नसतील माहित नाही, ते विद्यार्थी आहेत, पण इथलं वातावरण साहजिक मेळावा अजितदादांनी आयोजित केलेला आहे जॉब फेअरचा, त्यामुळे सगळे दादाच्या बाजूने दिसत आहेत. त्यामुळे ताईला निश्चित काम करावं लागणार आगामी निवडणुकीत. प्राजक्ता खरंय, मुलांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. ताई की दादा तुम्ही असं विचारलं. नेमकं आता पुढे काय होतं निवडणुकीमध्ये हे आपल्याला कळेलच. चंद्रकांत, वेळोवेळी अपडेट आपण घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.